नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये सुप्रिया जेव्हा घरी येते तर अंजली खूप असा अपमान तिचा करते आणि ईश्वरीचा सुद्धा. त्यावरती आता सुप्रिया सुद्धा काही घाबरत नसते. अंजलीने दिलेल्या उत्तराला उत्तर देत असते की नात्यांची किंमत कशी करायची असते असे संस्कार मी आता माझ्या मुलींना दिलेले आहे. नात्यांना अगदी मनापासून जपण्याचे संस्कार मी माझ्या मुलीवर केलेले आहे आणि माझ्या मुलीचे प्रेमाची फेड मात्र असे तिरस्काराने जर या घरात होत असेल तर मी माझ्या मुलींना या घरात नाही राहून देणार. तेव्हा आता सुप्रिया मात्र ईश्वरीच्या हाताला धरते. ईश्वरी आई आई करत असते, परंतु तरी सुद्धा सुप्रिया काही न ऐकता ईश्वरीला तेथून घेऊन जाते. जेव्हा आता अर्णव घरी येतो तर अर्णव म्हणतो की आता जो काही तिच्या आईचा आणि तिचा अपमान केला गेलेला आहे तर तिची माफी मागण्यासाठी आणि तिच्या आईची माफी मागण्यासाठी तुम्हाला त्यांच्या घरी जावं लागेल. तेव्हा आता वल्लरी म्हणते की अर्णव अजिबात नाही, आम्ही माफी मागणार नाही असं स्पष्ट उत्तर देते. अर्णव आता मामीकडे रागाने पाहत असतो. त्यानंतर अर्णव स्वतः ईश्वरीला न्यायला येतो, परंतु सुप्रियाने दरवाजा बंद केलेला असतो आणि ईश्वरीला आतमध्ये कोंडून घेतलेलं असतं की जोपर्यंत तुमच्या घरचे ईश्वरीला मानाने घरात घ्यायला येत नाही, घरी घेऊन जायला, तोपर्यंत मी ईश्वरीला कुठेही पाठवणार नाही. असा सुप्रियाचा निर्णय ऐकून अर्णवला फार मोठा धक्का बसतो. कारण आता अर्णव ईश्वरीला घ्यायला आलेला असतो आणि त्यात म्हणजे ईश्वरीने अर्णव आता स्वतः वेगळे होतात. परंतु अर्णव आता काय असं प्लॅन करतो, तो सुद्धा आता ईश्वरीच्या घरी राहायला कसा येतो हे आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. धन्यवाद.